हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल राहुल भारती ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहे पुण्याला. कशाला? ते एक बोलतात ना सस्पेन्स आहे, सस्पेन्स का चाललो आहे पुण्याला आम्ही ते तुम्ही बघा आमच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा. आज आम्हाला सुट्टी होती, मला सुट्टी नव्हती, कामावर लवकर आलो पण काम राहिलं म्हणून आम्ही चाललो बॅक टू पुणे. सो लेट्स गो. फायनली आम्ही ट्रेन पकडलेली आहे आणि आता ट्रेनमधल्या कोण कोण काय काय घेऊन येते ते तुम्ही बघाच. काय काय येते खायला, पण आपण खायचं नाही. इडली गरम गरम आहे, ताजे ताजे इडली. आता इडली आलेली आहे, आता वडापाव येईल, इडली येईल, काय नाही काय येत राहणार आहे. बघूया. हे बघा असे ट्रेनमध्ये हॅलो वडापाव. आम्ही मात्र काय खाणार नाही, आम्ही फुल डाईट मध्ये आहे सध्या. बघू शकता हिचं काय चाललंय या ठिकाणी, कोण येते कोण जाते तिच्याकडे ते एवढंच लक्ष दे. आता बघू काय येते इथे. काकडीवाली आणि काकडीवाली. बरं बघूया काय भेटतं आणि काय काय घ्यायचं. 50ला 2 काकडी. नाही एकच घे आपली बघ. एकच द्या. 30 रुपये काढा. 30 रुपये द्या. आणि जरा नमक जास्त लावा. 50ला 2 पेरू घेऊ घ्या. काकडीवाला घ्या. थोडं मीठ टाका ना ताई. पेपरात ते मीठ करू. हे घ्या, तुम्ही खावा. मी पेरू खातो. पकडा ना. खावा. गाईस काकडी आता मी खातोय. काकडी, ती काकडी नाही. काकडी पेरू. कसं आहे? चिक्कीवाला आला बघा. चिक्की बिक्की काय नाही. पौष्टिक गोष्टी खावा. ते चिक्की भेटले लागले. जास्त घेतलं. काहीच आम्ही आता पुण्याला उतरलेलो आहे आणि आम्हाला जी लोकल पकडायची होती ती काय भेटली नाही. सो आता आम्ही चाललोय पुण्याच्या मेट्रोने. सो लेट्स गो. बघा पुण्याचं मेट्रो स्टेशन. आता आम्ही जातोय वरती. आता आम्ही पुण्यावरून मेट्रो पकडलेली आहे आणि सीवी रोडसाठी सीव्ही रोडवर परत अंडरग्राऊंडला जाणार आणि PCMCचं तिथून एक मेट्रो तिथे उतरणार ना. चला. मेट्रोमध्ये एवढं ACची हवा वाटत नव्हती, तितकं हे पुणे स्टेशनला बाहेर उतरल्यावर गार वाटतंय. काय बरोबर ना? अगदी बरोबर. येस. तर आता आम्ही इथून परत अंडरग्राऊंडची मेट्रो पकडून PCMCला जाणार. खूप डिफिकल्ट आहे पण फर्स्ट टाइम आहे म्हणून आम्हाला असं वाटत असेल मे बी. तर आहे की नाही. चला. बरोबर झाले आमचं. गाईस तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती मोठं जाळं आहे मेट्रोचं. तुम्ही बघितलंच अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन एवढं मोठं आहे. खूप भारी आहे इकडचं, म्हणजे मस्त खूप छान लोकांनी केलं आहे ना. काहीतरी वेगळं बघायला भेटते. येस. म्हणजे हे बघा तुम्हाला मी दाखवते आमच्या मागून, तुम्हाला बघू शकता. हे अंडरग्राऊंडला यायला परत इथून परत आता ॲक्सिलेटर. घूमते रे जाओगे. ॲक्सिलेटर बघा एवढं मोठं आहे, म्हणजे खूप खालपर्यंत त्यांनी काम केलं. आणि हे बघा स्टेअर्स पण आहे तिथे. स्टेअर्स वगैरे पण आहे आणि ॲक्सिलेटर पण आहे. छान आहे. PCMC पर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रवास PCMC पर्यंत आहे. पण आता बघूया. चला.
हे बघा अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. हे स्वारगेट आणि हे PCS. आमचा प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून आहे. गर्दी बघा, तिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे बघा. आता आम्हाला जागा मिळते बस खूप. आता एकच स्टेशन आहे. एक स्टेशन राहिलं आणि आता आम्हाला जागा भेटली. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. 2 महिने पिछले ते. पण एक कारण तर सांगा, आपण का पुण्याला आलोय ते तर आपण सांगितलंच नाही. सांगायचं ते ब्लॉगच्या एंडला सांगायचं, म्हणजे तुम्हाला आमचं पूर्ण ट्रॅव्हल दाखवणार आम्ही आधी. बऱ्याच दिवसापूर्वी कुंभमेळ्यात 2 महिने बिछडल्या होत्या, ते आज भेटायला जाणार. असं काही नाही. असंच आहे. चला गाईस, आमचं स्टेशन आलेलं आहे. मी बॅग घेतली, खूप वेळ झाला ते बॅग घेत होते, मला दया आली जरा. चला आता फायनली आम्ही PCMCला उतरलो. आता इथून परत आम्ही ऑटो करणार, मग वाकडला पोचणार. ॲक्च्युली आम्ही चालले माझ्या बहिणीच्या घरी. फायनली आता आम्ही सांगतो आम्ही का आलोय पुण्याला. घरी गेलो. घरी गेलं पण ॲक्च्युली मी पुण्याला आलोय ते घरी जाऊन रिझन सांगतो. पण आता जातो आम्ही माझ्या बहिणीच्या घरी, पौर्णिमाच्या घरी. तर चला. कसला व्ह्यू आहे ह्यो? हा व्ह्यू बघा गाईस, एकदम भारी आहे. एकदम मस्त वातावरण वाटतंय, थंडगार. पुण्याचं वातावरण नेहमीच थंड असतं. छान आहे वातावरण. आता पावसाळ्यात भारी वाटतंय. थोडा थोडा रिमझिम पाऊस पडतोय. आता बघू. चाललो आता आम्हाला. प्रवास असा जाम भारी झालेला आहे. पण छान झाला प्रवास. आम्ही ट्रेनने आलो मस्तपैकी. 2 ट्रेन चेंज केला. 2 ट्रेन चेंज केला, 2 मेट्रो चेंज केली. आणि आता काय चेंज करतो ते बघूया. आता डायरेक्ट घरी, ऑटोनी डायरेक्ट घरी. चला गाईस, तुम्ही आता बघू शकता आम्हाला ओला ऑटो मिळालेला आहे. हे आता शेवटचा प्रवास आमचा. आणि खूप वेळ आम्ही थांबलो म्हणजे ऑटोसाठी. पाऊस पण येत होता, खूप वेळ थांबलो. तर बघूया आता. रेंज डॅम. तर बघा, आणि तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू शेवटपर्यंत की आम्ही का आलोय पुण्याला. पुण्याला का आलोय तुम्हाला आम्ही सांगितलंच नाही, पण आता मी घरी पोचल्यावर तुम्हाला सांगणार का आलोय. तुम्हाला आमचा मी प्रवास दाखवलायचा आहे पूर्ण, तुम्ही बघितलाच आहे ब्लॉगमध्ये. एकदम ठीकठाक प्रवास होता. Fabulous. तर फॅबुलस. चालेल, चला आता आपण घरी जाऊन पोचूया आणि मग तुम्हाला कारण काय आहे आम्हाला यायचं ते आम्ही तुम्हाला रिझन रिव्हील करूया. रिझन तुम्हाला आम्ही रिव्हील करू. सो स्टे ट्यून. आम्ही आता पोचलेलो आहे. आता आपण आहे ना माझ्या बहिणीची मुलगी इशू, तिचं आपण रिॲक्शन बघूया. चला. अगं बाई, कोण आले? कोण आले इशू? मी आले. फायनली पोचलेले इशूकडे. अरे इशू, कोण आलेलं आहे घरी? कोण आलंय सांग? टाटा आलंय. ती काकाला टाटा बोलते. कोण आलंय? टाटा आलाय. आणि मी कोण आहे? माऊ आणि टाटा आले इशूला भेटायला. आणि इशूला काय आणलंय माऊ आणि टाटाने? आखे बंद करू. आखे बंद करो. एकदम एकदम बंद. एकदम बंद. फिक्स आहे. एकदम बंद आहे. अभी आके खोलो. ओ वाह, काल पसंद आया. खोकला तिला. और एक लाया, और एक अजून काय आणलं? अजून काय काय आणलंय? चॉकलेट. तू खाली बस, मी तुला दाखवते. तू खाली बस. तुला खोकला आलाय? आता ना आम्ही इशूसाठी काय काय आणलंय ना ते आम्ही दाखवणार आहे इशूला. डेली मिल्क. हे बघा, आखी बंद कर. आईज क्लोज. अजून एक. परत आईज क्लोज. परत आईज क्लोज इशू. काय? किनी जॉय. परत आके बघा. परत आके बघ. हे बघ.
काय डेअरी मिल्क. अजून 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 आखे बंद कर, आखे बंद कर. अय शपथ, एवढं सारं गिफ्ट. हे काय? ने गुलाबजामुन. गुलाबजामुन जिलेबी बोलते. अजून 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 तुझं दाखवू. विषय बघ, आखे बंद कर. झोपती ते आखे बंद करून. हे बघ काय आहे ह्याच्यामध्ये, काय आहे ह्याच्यामध्ये, काय आहे? स्वीट्स. अजून आपण नंतर खोलूया हे. अजून अजून आखे बंद कर. पूर्ण आखे बंद, पूर्ण आखे बंद. कंटाळी ते आखे बंद करू. हे काय आहे? अजून एक स्वीट्स. ह्याच्यामध्ये काय आहे? तुझे लाडू, मोतीचूरचे लाडू. आणि हे माझं आहे, हे माझं आणि हे पण माझं. हे सगळं मी खाणार. नाही तेरे लिए लाया है. कोणाला आणलंय? इश्यू के लिए. कोणी हे घेतलं? दे. टाटाने आणले तुला हे. थँक्यू. थँक्यू बोल टाटाला. से थँक्यू. थँक्यू बोल. यशस्वी. मी फायनली पोचलेलो आहे पुण्याला, तुम्ही बघितलंच. आणि आता आपण पुण्याला का आलोय ह्याचं कारण हे सांगणार आहे. तो ते कारण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. नाही नाही, असं नको, असं नको. पार्ट 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण आता आलो आम्ही. आता मनस्थिती एकदम वेगळी आहे. मी इन शॉर्ट सांगते आम्ही का आलेलो आहे. 18 महिन्यापूर्वी काहीतरी गोष्टी घडल्या होत्या. हा, त्या गोष्टीचा सोक्ष लावण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी फायनल मीटिंग करायला आलेलो आहे. येस. 18 महिन्यापूर्वी आमचं लग्न झालं होतं आणि ठीक 18 महिन्यापूर्वी. आणि असू दे काय आहे. आणि त्याचा उद्या अतितटीचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ज्या व्यक्तीसाठी आम्ही आलेलो आहे 18 महिन्यानंतर, त्यांनी आमचं पूर्ण होतं ना छळ केलेला आहे. असं काय नाही, असू दे. तर आम्ही त्याचा शोध घ्यायला आलेलो आहे एवढा लांब. गाईस तुम्ही बघू शकता फायनली रिव्हील करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही काय कारणास्तव मुंबईहून पुण्याला आलो. तर आम्ही, तू सांग कशासाठी आलो? कारण आम्ही आमच्या लग्नाला आज 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 म्हणजे 18 महिने. आणि 18 महिन्यापासून खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे होत होते. आम्हाला फोटो, लग्नाचं जे अल्बम आहे ते सिलेक्शन करायला वेळ भेटत नव्हता. सिलेक्ट केले होते तर आम्हाला जसं टाईपचं हवं होतं तसं भेटत नव्हतं. असं खूप सारे प्रॉब्लेम होतं. पण आमचा जो फोटोग्राफर होता तो खूप फायनली त्यांनी वेळ काढला आणि आज या ठिकाणी मुंबईत तो पुण्याला येणार होता. पौर्णिमाच्या घरी तो पुण्याला येणार होता. सो आम्ही मुंबईवरून पुण्याला आलो. तो गावावरून पुण्याला. मिडल स्टेशन आम्ही पुणे असं डिसाईड केलं भेटायचं. सो तो पुण्याला आला आणि आम्ही सगळे फोटो सगळे सिलेक्ट वगैरे केले. जसं आम्हाला हवं आहे तसं आम्ही केलं वगैरे. आता तिथून आमचं लग्नाचा अल्बम आमचा येणार. तर अशा प्रकारे आम्ही ह्या कारणास्तव पुण्यावरून इथे आलो होतो. पुण्यावरून नाही, मुंबईहून मुंबईवरून इथे आलो होतो. तर असं हे रिझन होतं आमचं. आणि तुम्ही पाहिलेच असेल कशा प्रकारे आमची जर्नी झाली. येस. सो आता ठीक आहे, चला मग बाय. बाय.